विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. फक्त 90 मिनिट आणि 100 प्रश्न सोडवायचे आहेत. मी सुद्धा केपेबल नाही. सिरियसली सीईटी सेलच्या ते लक्षातच येत नाहीये, की तुम्ही आम्हाला 100 प्रश्न दिलेत आणि 90 मिनिटं वेळ दिलाय. वेळ खूप कमी आहे. खूप कमी आहे. जिथं चॅलेंज आहे ना, तिथं मजा आहे. मग आता मला काय सांगायचंय, की केमिस्ट्रीचा पेपर पूर्ण 50 प्रश्न 20 मिनिटात होतील का? इम्पॉसिबल म्हणताय तुम्ही? नाही, पॉसिबल करून दाखवायचं आहे, एवढी प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. हां, टार्गेट तुम्हाला दिलेलं आहे मी लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल, "सर अगोदर कुठे येतंय आम्हाला आणि कुठे एवढं मोठं टार्गेट?" नाही. आयुष्यात मी तुम्हाला सांगतो, म्हणतो ना एम, ध्येय हे फार मोठं असलं पाहिजे. फार मोठं असलंच पाहिजे लक्षात घ्या. आता होतं काय बघा, की मिळून 90 मिनिटाचा वेळ ओके. 20 मिनिटं म्हणलंय मी. पण आता मी माझ्या एका स्टुडंटचं सांगतो. ओके. त्याला ते जमतच नव्हतं. मग व्हायचं काय बिचाराचं माहितीये का? अगदी 1 तास किंवा 50 मिनिटं तो केमिस्ट्रीमध्ये घालवायचा. ओके. आता उरले फक्त 40 मिनिटं आणि तो फिजिक्सचे 35च प्रश्न सॉल्व्ह करू शकत होता. त्यावेळेस नीट जस्ट इंट्रोड्यूस झाली होती. पहिलं वर्ष होतं. पण पहिल्या वर्षी काय झालं माहितीये का? सीईटीच्या मार्कावर सुद्धा एमबीबीएसला ॲडमिशन मिळालं. बरं या आपल्या स्टुडंटला लक्षात घ्या, की त्याला मला अजून आठवतंय काहीतरी 177 काहीतरी आउट ऑफ 200 स्कोर होता. 180 ला लास्ट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसची गव्हर्नमेंटची सीट 180 ला क्लोज झाली आणि त्याला 177 मार्क होते. फक्त 3 मार्क राहिले. अरे पण त्याला त्याची स्ट्रॅटेजी चुकत होती ना. केमिस्ट्री लवकर कव्हर करायला त्याला जमतच नव्हतं. त्यावेळेस मी आणखीन काय होतं, मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, या मुलांच्या चुका तुम्हाला दाखवतोय मी. तुम्ही माझंच ऐकलं पाहिजे, की केमिस्ट्रीमधले अवघड प्रश्न, अवघड म्हणजे लेंदी, टाईम कन्झ्युमिंग प्रश्न सोडून द्या. स्किप करा इनिशियली. का? कारण ह्या 35च्या पुढे जे 15 प्रश्न शिल्लक होते, त्याला वेळ पुरला नाही. इमिडिएटली शेवटच्या 2-3 मिनिटात त्याला गोळ्या माराव्या लागल्या. अरे ह्या 15 पैकी 10 प्रश्न तो सोडवू शकला असता आणि आरामात 30-40 लाख रुपये वाचले असते. पेमेंट सीटमधून म्हणजे फी भरून एमबीबीएसला घ्यावं लागलं, ॲडमिशन घेतलं. पण महत्वाचा मुद्दा काय? स्ट्रॅटेजीमुळे सगळ्या चुका झाल्या. मग किती महत्वाची स्ट्रॅटेजी तुमच्या लक्षात आलं का? केमिस्ट्री कमीत कमी 20 मिनिटं, 30 मिनिटं लागू दे. पण कमीत कमी वेळेत जर तुम्ही केमिस्ट्री फिनिश करू शकत असाल, तर तुम्ही फिजिक्सला प्रॉपर वेळ देऊ शकत हो देऊ शकता. मग चला आता काय करूया, की या व्हिडिओमध्ये आपली जी फुल लेंथ टेस्ट होती ना, त्यातले 5 प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करूया. आणि मी तुम्हाला सांगतो, एक्सप्लेन करतो मी ते 5 प्रश्न. नंतर तुम्ही मला सांगा, ते 5 प्रश्न सोडवण्यासाठी किती वेळ लागेल? बघा मी तुम्हाला सांगतोय क्लिअरली लक्ष द्या. डायरेक्टली मी तुम्हाला या क्वेशनकडून येतो. न्यूमेरिकल आहे ना, आता न्यूमेरिकलमध्ये क्लिअरली बघा काय दिलंय त्यांनी फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. ओके. मग मला माहिती आहे R इक्वॉल्स टू K आणि A रेज टू 1. ओके. 0.25 काय दिलंय? रेट कॉन्स्टंट या रिएक्शनसाठी. K ची व्हॅल्यू दिलेली आहे. आता मी काय म्हणतोय कॉन्सन्ट्रेशन तुम्ही Aचं रिड्यूस करा, इन्क्रीज करा. रेट ऑफ द रिएक्शन वाढेल, पण रेट कॉन्स्टंट कसा वाढेल? त्याची व्हॅल्यू 0.25च येणार ना. तुमच्या लक्षात आलं का? फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आहे त्याच्यासाठी रेट कॉन्स्टंट हा कॉन्स्टंट असेल. तुम्हाला सांगण्यासाठी मी वेळ घेतोय, पण हे विथिन सेकंडचं काम आहे की नाही? पण जर तुमच्याकडे वेळच पुरला नाही आणि हा तुम्हाला वाचायला सुद्धा वेळ नाही, तर तुम्हाला गोळ्या मारायच्या असतील, तर हातातले मार्क जातील की नाही? कमी वेळेत फिनिश करा. ओके. आता नेक्स्ट क्वेशन बघा. आता नेक्स्ट क्वेशन तुम्हाला मी इकडे नेतोय बरं का. एन्ट्रॉपी. ओके. थर्मोडायनामिक्स. ओके. डेल्टा जी, डेल्टा एस. एन्ट्रॉपी काय इंडिकेट करते? डिसऑर्डर बघा ना, सॉलिड स्टेटमध्ये डिसऑर्डर कमी आहे. लिक्विडमध्ये डिसऑर्डर जास्त आहे. गॅसियसमध्ये तर हायली डिसऑर्डर्ड आहे. म्हणजे तुम्ही सॉलिडचं लिक्विडमध्ये कन्व्हर्जन करा, डिसऑर्डर इन्क्रीज होते. लिक्विडचं गॅसमध्ये इन्क्रीज करा, डिसऑर्डर इन्क्रीज करते. जर तुम्ही लिक्विडचं गॅसमध्ये कन्व्हर्जन केलं, तर चेंज इन एन्ट्रॉपी म्हणजे डेल्टा एस पॉझिटिव्ह येणार. मग तुम्ही याचं याच्यात कन्व्हर्ट केलं, डेल्टा एस निगेटिव्ह येणार. याचं याच्यात कन्व्हर्ट केलं, डेल्टा एस निगेटिव्ह होणार. म्हणजे मी तुम्हाला सांगू का इथली एक्झाम्पल बघूया थोडंसं आपण. चला हे एक्झाम्पल बघूया. पुस्तकातलं एक्झाम्पल बघूया. मला सांगा H2 कसं आहे? गॅसियस. O2 कसं आहे? गॅसियस म्हणजे डिसऑर्डर जास्त. H2O लिक्विड गॅसियस पेक्षा डिसऑर्डर कमी आहे. मग डेल्टा एस काढताना याच्या डिसऑर्डर मधून जी कमी आहे, याची डिसऑर्डर मायनस केली की आन्सर निगेटिव्ह येईल. निगेटिव्ह म्हणजे लेस दॅन 0. ओके. कॅल्शियम कार्बोनेटचं डिकंपोझिशन
जाणून बुजून दाखवायला लागलोय, कारण मला तुम्हाला प्रूव्ह करायचंय, की केमिस्ट्रीमध्ये प्रश्न हे पुस्तकातलेच आहे तसे येतात. चला इथं डेल्टा एस पॉझिटिव्ह कसा आहे बघा बघू. सॉलिड आहे, एंट्रोपी कमी. ॲक्वियस लिक्विडमध्ये थोडक्यात एंट्रोपी जास्त. मग जास्त मधून कमी व्हॅल्यू मायनस केली, की पॉझिटिव्हच येणार ना. तर इथं बघा, इथं एकच मॉलिक्यूल आहे, इथं 2 ॲटम आहेत. त्यांची डिसऑर्डर जास्त असणार आहे. मग जास्त मधून कमी मायनस करा, पॉझिटिव्ह येणार. आलं का लक्षात? चला मग आपल्या टेस्ट मधल्या प्रश्नाकडे वळूया आपण. व्हिच अमंग द फॉलोइंग रिएक्शन चेंज इन एंट्रोपी इज लेस दॅन 0? आठवा. इथलं आपण बघितलंच नाही का रे? सॉलिड सॉलिड पण इकडं गॅस आहे ना. इकडं डिस डिस गॅस म्हणलं की डिसऑर्डर जास्त. मग जास्त मधून कमी मायनस करा, डेल्टा एस पॉझिटिव्ह येईल. त्यांनी तर विचारलंय लेस दॅन 0 त्यामुळे कॅल्शियम कार्बोनेट नाही. पण फॉर्मेशन ऑफ वॉटर आपण बघितलं की बाळांनो, फॉर्मेशन ऑफ वॉटर. फॉर्मेशन ऑफ वॉटरसाठी डेल्टा एस निगेटिव्ह आहे आणि तेच त्यांनी विचारलेलं आहे. पण तुम्ही लक्षात आलं का? ही सगळी एक्झाम्पल पुस्तकातली आहेत. बघायचं आहे? हे सब्लिमेशन ऑफ आयोडीन म्हणूया आपण, डिसोसिएशन ऑफ वॉटर, फॉर्मेशन ऑफ वॉटर, इकडं लक्षात डिसोसिएशन ऑफ हायड्रोजन मॉलिक्यूल बरं का, चुकून मी वॉटर म्हणलं असेल. हे सगळे इथे आहे लक्षात घ्या. आणि लेस दॅन 0 कोणासाठी असणार आहे? फॉर्मेशन ऑफ वॉटर. कारण वॉटर तयार करताना हायड्रोजन गॅसियस लागणार आहे, ऑक्सिजन गॅसियस. तयार होणारं वॉटर लिक्विड आहे. ओके, त्याची डिसऑर्डर कमी आहे. यांची कशी असणार आहे? जास्त. कमी मधून जास्त मायनस केलं की लेस दॅन 0 म्हणजेच निगेटिव्ह येणार. झाले दुसरा प्रश्न पण. आता पुढचा प्रश्न मी तुम्हाला सांगतो, खूप मोठा होमवर्क आहे. फिजिकल प्रॉपर्टीज. ओके, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह पासून अमाइन पर्यंत मला फिजिकल प्रॉपर्टीज सगळ्या तुम्हाला हव्या आहेत. पण मी सांगतो सगळ्या टॉपिक मध्ये, जसं मोलार मास, नंबर ऑफ कार्बन इन्क्रीज होत आहेत, बॉइलिंग पॉइंट सुद्धा इन्क्रीज होतोय. चला इथं पेंटॅनल 5 कार्बन आहेत, प्रोपॅनल 3 कार्बन आहेत, मिथॅनल 1 कार्बन आहे, इथॅनल 2 कार्बन आहेत. ऑब्व्हियसली जिथं कार्बन कमी तिथला बॉइलिंग पॉइंट कमी. ऑब्व्हियसली ऑप्शन सी करेक्ट आहे. हातातले मार्क आहेत. पण बॉइलिंग पॉइंट, मेल्टिंग जाऊ दे. बॉइलिंग पॉइंटच्या वेळेस ना ब्रांच पण इम्पॉर्टंट आहे. स्ट्रेट चेन आहे का ब्रांच आहे? मग ब्रांचिंग मुळे काय होतं? होमवर्क आहे. कॉमेंट मध्ये पाहिजे मला उत्तर, की ब्रांच असतील म्हणजे बघा हे 5 कार्बन आहेत. स्ट्रेट चेन आहे. हे पण 5 आहेत. पण आता ब्रांच आहे. मग कुणाचा बॉइलिंग पॉइंट जास्त असेल, कुणाचा कमी असेल कॉमेंट करून सांगा. ओके. आता इथं जरा सांगतो, हा जरा क्वेशन आपण समजून घ्या थोडंसं बरं का. मी तुम्हाला सांगतो आता आपल्या पुस्तकात नाहीये हे लक्षात घ्या. त्यामुळे हा तुमचा बोनस मार्क समजा. सॉलिड स्टेट. हे जे ईच कॉर्नर आहे ना, त्याचं कॉन्ट्रिब्युशन 1/8 असतं. मग 1/8 हे कॉन्ट्रिब्युशन कोणाचं आहे? कॉर्नरचं. हा जो फेस आहे, त्याचं कॉन्ट्रिब्युशन 1/2 असतं. आणि ही जी एज आहे ना, ही सिलेबसमध्ये नाहीये. ओके. त्या एजचं कॉन्ट्रिब्युशन 1/4 असतं. लिहून घ्या कॉन्ट्रिब्युशन. ओके. मग आता झाले सगळे प्रश्न. तुम्हाला सांगतो, मोमेंट ऑफ द कोलॉइडल पार्टिकल बद्दल विचारलंय. ब्राउनियन मोशन आहे, ब्राउनियन. अरे रॅन्डमली आहे, कुठेही चाललेत पार्टिकल बघा ना. मग ऑप्शन मध्ये दिलंय बघा, द रॅन्डम मोशन वॉज एक्सप्लेन्ड बाय अल्बर्ट आइन्स्टाईन. मग थोडक्यात मोमेंट ऑफ द कोलॉइडल पार्टिकल इज रॅन्डम. ओके. आणि शेवटचा प्रश्न तर आपण अगोदरच घेतला होता, की ज्यात कॅल्क्युलेशनच नाहीये. म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे. कोणती गोष्ट लक्षात आलेली आहे? की केमिस्ट्री पट, 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 पट फिनिश करायचं. ओके. आणि फुल लेंथ टेस्ट नेक्स्ट जेव्हा मी देईन ना, सगळ्यांना द्यायचे लक्षात घ्या. ऑल द बेस्ट.